असं वाटतं की लेकरांच्या वर आलेलं सगळं संकट, दुःख, आजारपण सगळं आपणच घ्यावं. मुलांना कोणताही त्रास व्हावा नाही आणि माझ्याकडे सगळं यावं. आजचा दिवस नेहमीसारखाच पहाटे लवकर सुरू झाला. घरातील रोजची कामं, स्वयंपाक आणि बाकीची धावपळच सुरू झाली. पण आज मन मात्र कुठेतरी वेगळंच होतं. यांना देखील बरं नव्हतं, पण झोप येत नव्हती म्हणून आम्ही राउंड मारायला निघालो. आणि त्यानंतर डुगूला देखील बरं नव्हतं. हे 1-2 दिवसाचे ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करते. तो नेहमी किती खेळतो, हसतो, इकडे-तिकडे फिरत राहतो. पण आज त्याला असं शांताने नुसतं झोपलेलं पाहून माझ्या मनाला अजिबात बरं वाटलं नाही. असं वाटते की आपणच त्याच्यावरचं का ना आजारी पडावं किंवा काय. मला वाटलं त्याला आवडतं काहीतरी म्हणून मी बनवत होते. कदाचित आवडीने खाल्लं तर थोडं बरं वाटेल. तर मी मिक्स सीड्स देखील घेतले आहे आणि इथे मी मूग भाजून घेते माझ्यासाठी आणि घरात होते म्हणून मी घेत आहे. कारण असं म्हणजे सकाळी चांगलं प्रोटीन खाणं गरजेचं असतं. तर मी म्हटलं मी देखील टेन्शन घेऊन अशीच बसायची आणि तुम्हाला माझ्या आवाजावरून कळतच असेल की मी देखील आजारी आहे. मग त्याच्यासाठी मी अप्पे आणि डोसे बनवायला घेतले. शेंगदाण्याची चटणी देखील बनवली. स्वयंपाक करता करता माझ्यासाठी थोडे मूग भाजून घेतले. घरच्या घरी छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वतःची काळजी घेण्याचा हा माझा प्रयत्न असतो. त्यानंतर मी देखील नाश्ता करून घेतला आणि मंदिरात जाऊन आली होती आणि इथूनच मी फूल घेऊन आली होती गुलाबाचं देवांकडून. त्यानंतर इथे नाश्ता करण्यासाठी प्लेट मी करून घेतली, कारण मी जर आजारी पडले तर बाकीच्यांना कोण बघेल म्हणून मी प्रयत्न करते की खाऊन घेण्याचा. आता इथे सगळं नाश्ता वगैरे झाला होता बनवून. आता इथे एक आवरत होतं. तर मी म्हटलं मी आधी खाऊन घेते, कारण खूप लवकर उठली होती. याचे पप्पा देखील माझ्यासोबत खाणार होते, पण ते अंघोळ वगैरे करून मंदिरात देखील जाऊन आलो आम्ही दोघं आणि त्यानंतर ते परत झोपी गेले म्हणून मी एकटीच नाश्ता करून घेतला. ते झाल्यानंतर माझं मन काय लागेना. बघा ना कसं झोपलाय आणि किती मस्त खेळतो. तर काही देखील विचार येतात मनामध्ये आणि म्हणजे मी व्हिडिओ काढणार नव्हती, पण दरवेळेसच असं वाटतं की काढू की नको, पण फायनल मी काढला आणि मला खूप वाईट वाटते की मी तो व्हिडिओ टाकलेला आहे. आता कमेंट्स काय येतील मला माहिती नाही, पण मी टाकला आणि हो दिवस ते राहणार नाहीत, पण आय थिंक टाकणं गरजेचं होतं मला, असं मला वाटलं. आणि माझं मन काही लागत नव्हतं आणि खूप 2-3 एक आठवडा होऊन गेला मी काही व्हिडिओज अपलोड केले नव्हते तुमच्यासोबत, म्हणून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होता माझा. मला काही सुधरत नव्हतं. मी देखील टेन्शनमध्ये आली आणि आजारी पडली. त्याला चॉकलेट खूप आवडतं म्हणून त्याच्यासाठी चॉकलेटचे लाडू देखील बनवले. त्याला ड्रायफ्रूट्स आवडत नाही म्हणून अगदी प्लेन चॉकलेटचे लाडू बनवले. आमच्यासाठी मात्र ड्रायफ्रूट्सचेच बनवले. तर बघा कोणाकोणाला आवडतं ते. लय सुंदर. डुग्याला काढून तो याच्यामध्ये नाही खाणार तो. उद्या बिद्या खाईल ना ते. नाही खाणार तो काजू बदाम. बघते एखादं काढून ठेवा. हो ना, लय सुंदर. द्या त्यांना आता चांगलं असेल तर एवढं सगळं त्यात ताम छामायचं. अरे पण आई खाऊन ते मस्त टेस्ट आले जेवणाला. माझं तोंड कडक तरी मला एवढं मस्त लागलं. ते नंतर माहित पडत. लय सुंदर आहे. उद्या खा ना बाबा. अजून तुम्ही पण खाओ. छान आहे. मस्त. तू तर खा. मी खाते ना.
फक्त सेट व्हायला पाहिजे होतं. थोडं कडक झालं मम्मी, थोडं कडक झालं असतं ना. हा तेच तर. ए उडू शकत मी जरा झोपलाय ना, महामृत्यूंजय मंत्र जप. आता काय ना ओरिओ ना हे ना खतर काय काय काही दिवसांपासून ब्लॉग नीट शूटच करता आला नाही. मुलाची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे कॅमेरापेक्षा त्याच्याकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं वाटलं. म्हणून या ब्लॉगमध्ये नेहमीसारखं खूप काही नाही आहे. मोबाईलमध्ये जेवढं शूट झालं तेवढंच तुमच्यासोबत शेअर करते. सोमवारचा दिवस देखील अगदी साधाच गेला. केळीच्या पानावर जेवण केलं तेवढाच. एक छोटासा मोमेंट कॅप्चर झाला आणि बाकी नेहमीची घरातील कामं. कधी कधी ब्लॉग परफेक्ट नसतो, पण आयुष्य ही कुठे रोज परफेक्ट असतं. कधी हसणं असतं, कधी धावपळ असते आणि कधी आपल्या माणसाची काळजी करत दिवस जातो. आजचा ब्लॉग थोडा साधा आणि मनापासून तुमच्यासोबत शेअर करते. माझ्या एक डुकूसाठी तुम्ही सगळ्यांनी मनापासून प्रार्थना करा. तो लवकरात लवकर पुन्हा हसत खेळत दिसावा एवढीच इच्छा. आणि तुम्ही माझे ब्लॉग इतक्या प्रेमाने पाहता, कमेंट करता, सपोर्ट करता, त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर सपोर्ट. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या माणसांची काळजी घ्या. बाय.